काही लोक ना एवढी वाईट असतात ना की विचारच करू नका त्यांचा. तर मी असं का म्हणते हे तुम्हाला मी पुढे डिटेलमध्ये सांगेन. पण काही लोक ना फक्त आणि फक्त न शिकलेल्या किंवा अडाणी माणसांना आहे की नाही, शिकलेल्यांना सुद्धा ते फसवायला बसलेले असतात. का तर त्यांना फक्त पैसा प्यारा असतो असं मला वाटते. आणि एवढं सगळं मी का बोलते हे तुम्हाला आता मी पुढं सांगतेच. का तर तुम्हाला सांगते, आम्ही ना 1-2 दिवसापूर्वी ना पेट्रोल पंपावर गेलो होतो. खरं तर आम्ही सेल पेट्रोलचंच म्हणजे सेल पंप आहे ना तिथलंच पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पण भरतो. परंतु काय झालं माहिती आहे का, तिथं काहीतरी काम चालू होतं. तिथं पण गेलो आम्ही सेल पंपावर, पण तिथं काहीतरी काम चालू होतं आणि त्यामुळे ते सेल पंप बंद होता. मग हे काय म्हणले की तात्पुरतं आपण इंडियन पंपावरचं पेट्रोल टाकूया गाडीला. म्हणून आम्ही इंडियन पेट्रोल पंपावर गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना 500 रुपयांचं पेट्रोल करायला सांगितलं. मी ऑनलाईन पेमेंट केलं आणि त्यांनी विचारलं साधं पाहिजे की स्पीडचं पाहिजे. तर आम्ही सांगताना सांगितलं होतं की आम्हाला साधं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, 376 एकतर सगळंच आम्हाला 500 रुपयांचं ते 500 रुपयांचं साधं पाहिजे होते. पण त्या माणसाने असं काय केलं, त्याचा मित्र होता म्हणजे त्यांचाच कामगारातला कोणतरी होता एकजण, त्याच्या सुट्टीचा टाईम झाला होता त्या आणि दुसरा जॉईनिंगचा टाईम म्हणजे दुसरा जॉईन करणार होता. असं त्यांचे काहीतरी शिफ्ट असतात, ड्युटी असतात त्यांच्या. आणि त्याच्यासोबत तो चालला होता दुसरावाला घरी. त्याची ड्युटी संपली होती म्हणून तो बोलणं करत होता त्याच्यासोबत. आणि बोलत असताना त्यांनी हे असं ते तसं त्यांचे बोलणं चालू होतं. आणि त्या बोलण्यातच त्यांनी काय केलं, जे साधंवाले पेट्रोल आहे का नाही ते फक्त 376 रुपयांचं सोडलं. आता इथं लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे ते जे साधं आहे का नाही ते फक्त त्यांनी 376 रुपयांचं सोडलं. आता मी खाली उतरून स्कॅन करून पेमेंट करून उभं राहिली होती बाजूला, म्हणून माझं लक्ष एवढं गेलं. पिलू पाठीमागं होता बसलेला यांच्या मागं. आणि एवढं सगळं करून झालं का तो मग झालं म्हणलं पेट्रोल टाकून घ्या पुढं. तर मग मला ना थोडंसं डाऊट आला. जे ग्रीन कलरचं नोझल होतं ना ते होतं साधं पेट्रोल पंपचं. येलो कलरचं जे नोझल होतं ना ते पाईप ते होते फास्ट असतं ना त्याचं. मग त्यानं काय केलं, ग्रीन कलरची पाईप घेतली, त्याच्यानंतर तिथं मशीनवर टाकलं कितीचं टाकायचं आहे ते 376चं. आणि नंबर वगैरे टाकून झालं होते. त्याने क्लच असं ओढलं तेव्हा ते पेट्रोल पडलेलं टाकीत कळालं. परंतु येलो कलरची ज्यावेळेस त्यांनी पाईप घेतली आणि नुसती टाकीत सोडली आणि परत त्याच्या मित्रासोबत तो बोलत उभा राहिला, पण त्यानं तो क्लच असा दाबला वगैरे नाही किंवा प्रेस नाही केला. मग त्यावेळेस मला डाऊट आला, तिथंच डाऊट आला होता मला. पण तरी पण मी ह्यांना विचारलं की पेट्रोल बरोबर आले का बघावं फक्त. तर हे म्हणलं आलं असेल चल. ह्यांनी टाकीचं झाकण लावलं, चल बस माझ्या मागं ते म्हणजे मला म्हणायला लागले चल बस उशीर झाला आहे. मग मला थोडासा आधीच डाऊट आला होता. तर मग मी त्यांना सांगितलं तुम्ही एकदा चेक करा किती आले ते. आता आम्हाला माहिती आहे आमची टाकी की नाही 1300 रुपयांच्या सेल पंपावर तर 1300 रुपयांमध्ये फुलं होती. आम्ही म्हणजे आम्हाला जर महिन्याला तेवढं लागतंच. आणि हा आजचा अनुभव नाही, आमचा 1.5 ते 2 वर्षाचा अनुभव आहे. म्हणजे तेवढं डेलीला म्हणजे पेट्रोल लागतंच महिन्याला. मग 500 रुपयांचं पेट्रोल टाकलं होतं. टाकीचा काटा थोडा पण असा म्हणजे थोडंसं चाललं होतं. आता 500 रुपयाचं पेट्रोल तुम्हाला तर माहीत आहे कमीत कमी 3-3.5 लिटर तर पेट्रोल येत असेल. एवढं पण मला जास्त माहीत नाही त्यातलं, पण तेवढं तर येत असेल ना पेट्रोल. मग ह्यांना पण थोडासा डाऊट आला. मी म्हटलं त्यांनी ते येलो कलरचं नोझलच प्रेस केलं नव्हतं आणि पेट्रोल पडलं नाही तिथं. मग हे म्हणले चेक करू थांब त्याला मी विचारतो. मग विचारायला गेल्यावर त्यांना विचारले की फास्टचं तुम्ही का सोडलं, आम्ही सोडायला सांगितलं नव्हतं, तुम्ही सोडलं आहे का फास्टचं. तर तो म्हणला हां सोडलं आहे ना, 124 रुपयाचं सोडलं आहे असं म्हणलं. मग त्याची थोडीशी भाषा आहे का नाही अशी म्हणजे रगेल म्हणतो का नाही आपण, एकदम दाढी तशी होती बरं का. सोडले ना म्हणलं, अहो रोजचं काम आमचं ते आम्ही रोज त्यातच असतो, अशा सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे बोलून दाखवायला सुरुवात केली. मग हे म्हणले एकदा चेक कर म्हणले मशीनवर, त्यांच्याकडे जे मशीन असतं ना त्याच्यावर चेक केलं का कळतं सोडलं की नाही सोडलं. मग त्यांनी चेक केल्यावर ना ह्यांनी पण टाकी अशी हलवून बघितली. हे म्हणलं मला कमी वाटते 500 रुपयांचं म्हणलं थोडं तरी माणसाला म्हणजे अंदाज येतो, रोज आपण त्यातच असतो. आणि विशेष म्हणजे पिलूचे पप्पा हे गॅरेज एक कमीत कमी 7 ते 8 वर्ष चालवून बसलेले आहेत, त्यातलेच माणूस आहेत ते. आणि हे सगळं करून मग तो म्हणला इथं नाही माझ्या नाही ह्याला 1 नंबरच्या ह्याला जावं. म्हणजे त्यांचे पण टप्पे असतात ना, इथं 1 नंबर ते 2 नंबर, इथं 2 व्हीलर इथं 4 व्हीलर असं काहीतरी असते ना त्याच्यानुसार. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी मग पुढं जायला सांगितलं. आणि पुढे गेल्यानंतर ना मग तो म्हणला तिथं हे बघा सोडलंच नाही, तिथं जाऊन पुढं जाऊन सोडा. मग माझं टाळकं सटकलं. म्हणलं पैसे आपण आता एवढं शिकलेलं असून आपण चेक केलं म्हणून ते आपल्याला कळलं. 125 रुपयांचा त्यांनी घोळच केला होता. बरं ठीक आहे करू द्या, करण्याचा बी काही नाही. ते मान्य पण करायला तयार नाही की बाबा चुकून झालं आहे की काय, असं काहीच नाही किंवा म्हणत पण नाही की बाबा बोलण्याच्या नादात. मग आमचं त्यांचं जरा थोडंसं वाजलं तर विचित्र दिवस म्हणायला लागेल असं झालं. थोडंसं वाजलं आमचं त्यांचं तिथं भांडण.
कारण त्याची चूक होती आणि तो मान्य काय करत नव्हता आणि त्यात परत पेट्रोल पण सोडत नव्हता. पुढच्या याला जावा म्हणलं, पुढच्या तिथं जाऊन सोडा. म्हणजे आपण पैसे द्या ते द्या आणि आपलीच फसवणूक करून घ्या, ही चुकीचं आहे ना. आता शिकलेला असून एवढंच तो फसवतो. एखादं जर अडगत असेल तर चुकून सहज म्हणा चला जाऊ द्या, सोडलं असेल ते तशीच गाडी घेऊन जाणार ना पुढं. मग त्यामुळे खूप म्हणजे खूप लोक विचित्र अशी फसवतात ना, खूप म्हणजे खूप खूप प्रमाणात फसवतात. ती लोक लई बावळट झालेले आहेत आजकाल. तर तुम्हीसुद्धा आजपासून ना पेट्रोल वगैरे टाकत असताना खरंच लक्ष देत जा आणि खरंच लक्ष देऊन बघत जा. आपला एक रुपया महत्त्वाचा असतो आणि ही लोक असेच पैसे खायला शिकलेले असतात. त्यांना माहीत असते एखादा फसला तर फसला, 10 जणांमध्ये एक तर नक्कीच फसतो. आणि घाईगडबडीचं पुण्यातलं जीवन म्हणजे सगळ्यात म्हणजे असं धावपळीचं जीवन, प्रत्येकाची धावपळ, घरी पोचायचं असतं आणि या घाईगडबडीत माणूस लक्ष देत नाही. त्यांना बरोबर माहीत असतं आणि त्या गोष्टीचा ते फायदा घेतात. बरं चला जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी. माझं ना त्याच्यानंतर एक पार्सल आलं होतं. तर हे बघा, मी कोरियन प्लाझो टाईप पॅन्ट मागवल्या होत्या. पण मला ना आजकाल आता मेशोवरचे पार्सलच आवडणं झालेत. कारण मी गेल्या वेळेस पण तुम्हाला एक लालवाला ड्रेस दाखवला होता, तो पण एकदम हलका आणि लो क्वालिटीचा आला होता. आता माझ्याकडे आणखीन एक कोरियन प्लाझो पॅन्ट आहे, मी तुम्हाला दाखवते. एवढी छान आहे ना माझी ती पॅन्ट. मला वाटते 1.5-2 वर्ष झालं, पण ती किती मस्त वाटते ती पॅन्ट. कलर नाही गेला का ती एकदम लोकल फिकल अजिबात वाटत नाही. तर त्यामध्ये 2 कलर होते, एक चॉकलेट आणि एक ब्लॅक कलर. पण मला काही ते आवडलं नाही, मी रिटर्न करणार आहे ते. त्याच्यानंतर हे खूप दिवसापासून माझ्या पायांना ना म्हणजे असं पूर्ण चिरचिर भेगा पडल्यासारखं झालं आहे आणि पाईप पण गावालाही गेल्यापासून खूप खराब झाले. तर चला म्हणलं हे मागूया, म्हणून हे मागवलं होतं मी पायांच्या ह्याचं. तर त्याच्यावरची थोडीशी माहिती वाचून चला म्हणलं लावून पण घेऊया पटकन. नंतर लावून घेते, तुम्हाला दाखवते मी याचा रिझल्ट कसा येतो आहे. तर हे मला काहीतरी 120 का 110च्या आसपास काहीतरी पडले. मी एवढं काही महाग नाही मागवलं. तर बघू आता कसा रिझल्ट मिळतो आहे, कसा नाही काय माहिती. आता खरं आहे का खोटं आहे तर ते पण कळेल आपल्याला. तर हे सगळं काही त्याच्यामध्ये 2 पाऊच पण आले होते दोन्ही पायांचे. तर बघू आता काय होते पुढच्या वेळेस. तर आता त्याच्यानंतर आम्हाला पिल्लूसाठी ना शाळा भरायची तयारी चालू आहे आता. आणि सगळ्या गोष्टी काहीतरी घ्यायच्या असतात. आता प्रत्येक आईबापांची इच्छा असते आपल्या मुलाला वेगळं दप्तर असावं, छान शूज असावे, छान बॉटल असावे, छान डब्बा असावा, अशा सगळ्या गोष्टी. तर आता आम्ही पण पिल्लूसाठी सगळ्या गोष्टी घेऊन आलो होतो. तर हे जे दप्तर तुम्ही बघताय ना, मी तर खूप हँग झाली. हे दप्तर फक्त त्यात 3 कप्पे आहेत म्हणावं लागले पुढच्या कप्प्यासकट. तर ते दप्तर 1176 रुपयांना काहीतरी पडलेलं आहे. मी तर खरंच हँग झाले. एवढे म्हणजे ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट होत आलं, पण मी कधी अजून काय 1100 रुपयांची घेतली नाही. म्हणजे आजकालच्या मुलांचे काय म्हणतात ना लाड पण झालेत आणि खरं तर वस्तूंच्या किमतीसुद्धा खूप वाढल्यात. हे के मार्केटवरून आणले आम्ही. आर्ट आणि गिफ्ट शॉप आहे काही, खूप छान तिथं साहित्य होतं. पण मला ना खरंच आश्चर्य वाटतं आजकालच्या ह्या वस्तूंच्या किमतीचं. त्याची क्वालिटी पण छान आहे बरं का, पण खूप किमती वाढलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याला बॉटल वगैरे आणल्या, 2 आणलेत मी काचेच्या बॉटल. स्टीलच्या वगैरे तर असतातच, पण स्टीलच्या पण आता वाटतं धोकादायक झाल्या त्या आणि ते काय म्हणतात त्याला दुसऱ्या प्लास्टिकच्या तर द्यायच्याच नाहीत. त्याच्यामुळे मी ह्यावेळेस काचेच्या आणल्यात. आता बघू किती दिवस ठेवतो आणि किती दिवस नाही टिकल तोपर्यंत. त्याच्यानंतर कंपास वगैरे आणलं होतं आणि त्याची दाखवायची धावपळ चालू होती. मला काय काय आणलं हे बघा, असं त्याचं चाललं होतं. तर प्रत्येक मुलगा खुश होत असतो त्याला नवीन काय आणलं का. तरी अजून खूप सगळं साहित्य राहिले आणायचं. तर बघू अशीच शॉपिंग चालूच राहणार आहे, कारण आता शाळेचं थोडेसे 20 दिवस राहिलेले आहेत आणि शाळा चालू होणार आहे. तर आता ह्या शॉपिंग करूनच ठेवाव्या लागणार आहेत आणि हळूहळू कराव्या पण लागणार आहेत. तुम्ही केली की नाही तुमच्या मुलांची शाळेची शॉपिंग मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हो, माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तसेच कॉमेंट पण करा, काय माझं चुकत असेल तर मला नक्की सजेशन देखील द्या तुम्ही. आणि हो, जाता जाता प्लीज खरंच एक शेअर आणि एक लाईक नक्की करा. चलो बाय. आजच्या पुरतं एवढं सगळं काही. तर आता हे पिलूचं सगळं काही गोष्टी चाललेल्या आहेत. आवरलं तर पाहिजे. बॉटल आहेत काचेच्या, तो अचानक फोडून वगैरे टाकाल, हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे. तर चलो बाय. आजच्या पुरतं एवढंच. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये.